ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय हे माहीत आहे का? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाची ठिसूळपणा वाढते. हे कोणामध्ये दिसून येते? हे जास्त करून वय झालेल्या लोकांमध्ये किंवा 50-60 गाठल्यावर दिसून येते. त्याशिवाय पाळी बंद झाल्यावर म्हणजे मेनोपॉजल नंतर स्त्रियांमध्ये जास्त करून दिसून येते, कारण हार्मोनल चेंजेस होतात. कधी-कधी लाँग टर्म किंवा जास्त दिवस स्टिरॉइडची औषधं घेतल्यावर देखील आपले हाडं ठिसूळ होतात आणि ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते. मग हे जे लक्षणे काय? ह्यामध्ये पण सांधे दुखतात आणि एकदम अचानक काही कारण नसताना हाडं फ्रॅक्चर होऊ शकतात. थोडाही धक्का लागला की फ्रॅक्चर होणे, त्याशिवाय मणक्यामध्ये काही कारण नसताना फ्रॅक्चर होणे, ह्या प्रकारचे लक्षणे असतात ऑस्टिओपोरोसिसचे. मग ह्याला करायचं काय? तर वेळेवरती निदान लावणं, व्यवस्थित बोन डेन्सिटी चेक करून घेणं, त्याला डेक्सा स्कॅन म्हणतात, आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 सप्लिमेंट्स वेळेवरती घेणं. त्याशिवाय अजून ऑस्टिओपोरोसिससाठी वेगळे मेडिकेशन्स अवेलेबल आहेत, ज्याला बिसफॉस्फोनेट्स म्हणतात, ते देखील घेऊ शकता.